चला मी विनंती करेल सन्माननीय श्री संदेश देसाई साहेब विभाग अध्यक्ष मनसे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. याल साहेब मी विनंती करेल स्वप्नीलजी गायकवाड आपल्या शुभ हस्ते मात्र साहेबांना मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फूल त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील देऊन सन्मानित केलं जात आहे. संदेशजी देसाई साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. मुख्य व्यासपीठावरती विभाग अध्यक्ष आहेत मनसेचे. त्यानंतर नेक्स्ट सन्मान केला जाईल प्रकाश आचार्य मारेभाई उपविभाग सचिव मनसे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक फूल विराज गमरे यांच्या शुभ हस्ते मात्र प्रकाश आचार्य अर्थातच मारीभाई यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फूल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मारीभाई यांचा देखील सन्मान केला जातोय. हे सन्मानास पात्र आपण जर पाहिलं ना तर हे व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं आम्हाला सातत्याने कला क्रीडा सांस्कृतिक तिन्ही क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं ना तर महत्वाची भूमिका आम्हाला सातत्याने आमच्या पाठीशी उभी असणारे हे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर मी निश्चितच आणखीन एक सन्मान केला जाईल या ठिकाणी. सन्मान्य श्री विजयजी फडतरे साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल अविनाशजी जाधव यांच्या शुभ हस्ते मात्र शुभ सन्मान केला जातोय. माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सत्कार केला जातोय. शुभ सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. यानंतर मी विनंती करेल शशांकजी कोठारी यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. उपविभाग अध्यक्ष वॉर्ड क्रमांक 64 उपविभाग अध्यक्ष मी विनंती करेल प्रणयजी गमरे यांच्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. शशांक कोठारी साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल लक्ष्मणजी वाघमारे शाखा अध्यक्ष मनसे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल स्वप्नीलजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. लक्ष्मणजी वाघमोडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
यानंतर आणखीन एक शुभ सन्मान केला जातोय. सन्मान्य श्री सुनीलजी सरोदे शाखा सचिव मनसे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करेल वैभव गमरे आपल्या शुभ हस्ते मात्र वैभव कमुर्ले यांच्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फूल आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिले जात आहे साहेबांना देखील. यानंतर मी विनंती करेल प्रशांतजी बिचारे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सरचिटणीस बेस्ट कामगार सेनेचे सिद्धार्थ काटे यांच्या शुभ हस्ते मात्र प्रशांत बिचारे यांचा शुभ सन्मान केला जाईल. यानंतर आणखीन एक शुभ सन्मान बाकी आहे. आपण जर पाहिलं तर शिवमुद्रा फाउंडेशनचे सहसंस्थापक प्रेमजी आचार्य यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. अविनाश जाधवजी यांच्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फूल आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे साहेबांना. शिवमुद्रा फाउंडेशनचे सहसंस्थापक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर मी निश्चितच चला आज आपण जर संपूर्ण 2 दिवस जर पाहिलं ना तर GTC लाईव्हची संपूर्ण टीम टेक्निकल टीम आपल्याला घर बसल्या ही स्पर्धा दाखवली आहे. यांचा देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो कारण बेटर क्वालिटी अँड त्यासाठी आपण GTC लाईव्हच्या टीमचा देखील आपण शुभ सन्मान घेणार आहे. त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करूया. संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला GTCचे आपण जर पाहिलं तर विशाल पवार असतील, प्रेम पवार असतील, सुनील पवार असतील, या संपूर्ण टीमचं. त्याचबरोबर DJ कुलदीप आपण जर पाहिलं तर त्यांचं देखील कॉमेंटेटर विशाल रणवरे यांचं देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि इथून आपण जर पाहिलं तर पंचांचं देखील मी आभार व्यक्त करतो. पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला 2 दिवस पंच म्हणून लाभले ते महेश मकवाना सर असतील, धीरज ओवळे असतील आणि आज आम्हाला जॉईन झालेले हनीफजी पटेल सर असतील. तिन्ही पंचांचा मी पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतो. तर मी विनंती करेल पंच पॅनल आपण यायचं आहे. सन्मान्य श्री प्रणयजी गमरे यांच्या शुभ हस्ते मात्र पंच पॅनलचा सन्मान केला जातोय. महेश मकवाना असतील, धीरजी ओवळे असतील, हनी पटेल असतील, त्याचबरोबर रुपेशजी मिस्त्री आणि पटेल. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर महेश मकवाना असतील. थँक्यू सो मच सर, आपण आलात आणि आज 2 दिवस आमची स्पर्धा मात्र नक्कीच पार पाडली. त्याबद्दल आपलं देखील खूप महत्त्वाचं योगदान आहे या स्पर्धेमध्ये. पंचाशिवाय मात्र कुठली स्पर्धा आपण जर पाहिलं ना तर संपन्न होत नाहीये. चला आता जे पर्सनल प्राइज आहे ते मात्र या ठिकाणी आपण देणार आहोत.
फायनलच्या मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट चाललाय पवन महाडिक SB बॉयज या टीमचा खेळाडू. चला पवन या. सन्मानित श्री विजयजी फडतरे यांच्या शुभ हस्ते मात्र मॅच टाइम स्पोर्ट्सची ब्रँडेड कॅप त्यांना देखील दिली जाते. मॅन ऑफ द मॅच, शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पवन महाडिक यायचं आपण. यानंतर आणखीन एक प्राइज दिलं जाईल या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज. एनी गेसेस? नाव तर 2-3 ऐकायला येत आहेत. मी विनंती करेल सुनील सरोदे साहेबांच्या मात्र हस्ते बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार दिला जाईल. खेळाडू आहे ज्याच्या बॅट मधून 45 धावा आल्यात, ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आलेत, असा खेळाडू आहे SB बॉयज संघाचा कार्तिक ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय. चला या. चला कार्तिक अवेलेबल नाहीयेत, करीम बाबा आपण घ्यायचंय. चला मी विनंती करेल सरोदे साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते मात्र. त्याचबरोबर प्रेम आचार्य आपण देखील जॉईन व्हायचं आहे त्यांच्यासोबत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलाय कार्तिक, ज्याच्या बॅट मधून 45 धावा आल्या, 3 षटकार आले, असा बॅटर SB बॉयज संघाचा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्राइज असेल सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ठरलाय. नाव ऐकायला येत नाही, थोडस लाऊडली. चला त्यापूर्वी मी विनंती करेल मान्यवरांना लक्ष्मण वाघमोडीजी आपण यायचंय आणि प्रशांतजी विचारे यांच्या शुभ हस्ते मात्र उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार दिला जाईल. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याच्या नावावरती आहेत 5 विकेट. टीम आहे पुन्हा एकदा SB बॉयजचा श्री जय पडलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज अर्थातच श्री अय्यप्पा ठरलाय. 5 विकेट त्याच्या नावावरती आहेत, असा श्री अय्यप्पा ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय श्री अय्यप्पाच्या नावावरती. चला यानंतर रनरअप चा पुरस्कार दिला जाईल उपविजेता संघ. अर्थातच आपण जर पाहिला तर चला चला या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय अर्थातच मल्हार 11 गोरेगाव हा संघ. विनंती करेल संपूर्ण टीमने यायचं आहे पुढे आणि मी विनंती करेल सन्माननीय श्री प्रकाश आचार्य मारीभाई ज्यांनी आज आम्हाला संपूर्ण 2 दिवस हे स्टेज जे आहे ते स्पॉन्सर झाले, ज्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या स्पॉन्सर केल्यात आम्हाला प्रसादजी परब यांनी. जैन परब फाउंडेशनचे सर्व सचिव त्यांच्याकडून मात्र आम्हाला या संपूर्ण ट्रॉफी स्पॉन्सर झालेल्या आहेत.
या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय मल्हार 11 गोरेगाव. काल संपूर्ण दिवसभर अनबिटन राहिलेला हा संघ आज मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. महामानव चषक 2026 दुसऱ्या पर्वातील उपविजेता संघ ठरलाय मल्हार 11 गोरेगाव. याचबरोबर या दरम्यान विशेष सन्मान केला जाईल संपूर्ण आयोजन टीमचा. चला संदेश. चला संपूर्ण आयोजन टीमने यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. अहोरात्र कष्ट करून मात्र त्यांनी ही स्पर्धा पार पाडली. संजयजी देसाई यांच्या शुभ हस्ते मात्र संपूर्ण आयोजन टीमचा. चला माझी विनंती असेल प्रणयजी गमरे असतील, अविनाश जाधव, स्वप्नील गायकवाड, वैभव कुमुरले, अर्णव गमरे, सिद्धेश काटे, अर्णव काटे संपूर्ण आयोजन टीमचं मित्रांनो कौतुक करावं लागेल. सोपं नसतं एक स्पर्धा आयोजन करणं, ती स्पर्धा यशस्वी करून दाखवणं. त्याच्या मागे आपण जर पाहिलं तर पडद्याच्या मागे बरेच चेहरे असतात आणि हे चेहरे आज आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात ज्यांनी अथोरात कष्ट घेतलाय आणि हे महामानव चषक ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पाडली आहे. आणि इथून आपण जाऊया पुन्हा एकदा एक महत्वाचा चला मी विनंती करेल सोहम आणि सुनील शेलार यायचंय. दोन्ही मान्यवरांनी उपस्थितीवरती यायचंय कारण क्रिकेट खेळताना आपण जर पाहिलं तर खेळपट्टी असेल त्याच्यानंतर टीम स्पर्धेचं आयोजन असेल हे महत्वाचं असतंय. मी विजयजी फडतरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मात्र यांचा सन्मान करायचा आहे कारण आयोजन समितीमध्ये हे देखील दोन नाव आहेत ज्यांनी आपण जर पाहिलं तर खेळपट्टी प्रामुख्याने बनवण्यावरती भर दिला होता. हॅलो, तरी मी प्रकाश आचार्य मारिबा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्याला 2 दिवस ज्यांच्या सुमधुर आवाजातून आपल्याला जे कॉमेंट्री लाभली असे आमचे समालोचक मित्र विशाल रणबे हे घनसोलीवरून खास आपल्याकडे DN नगरमध्ये आलेले आहेत. आमच्या एका कॉलवरती ते इथे सज्ज झाले. त्यांना मी कमिटी मेंबर आपले प्रकाशजी आचार्य यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा आभार मानायचे. धन्यवाद. चला यानंतर महत्वाचा प्राइज डिस्ट्रीब्युशन बाकी आहे अजून. आपण जर पाहिलं तर त्या अगोदर आम्ही आयोजन समितीत आपण जर पाहिलं तर विशेष आभार आम्ही व्यक्त करतो रुपेशजी मांजरेकर त्याचबरोबर विकी पटेल या दोन्ही ज्यांच्याकडून आम्हाला आज संपूर्ण दिवसभर 2 दिवसभर पाणी असेल काय इतर काही सौजन्य असेल ते आम्हाला संपूर्णपणे पुरवलं गेलंय. यांचा देखील मी पुन्हा एकदा निश्चितच विशेष आभार व्यक्त करतो. तर जाऊयात इथून आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतील महत्वाचा प्राइज डिस्ट्रीब्युशन अजून बाकी आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचा पुरस्कार कोणाच्या गळ्यामध्ये जाणार आहे? एनी गेसेस? आवाज येतो 2-3 नाव येत आहेत. मी संपूर्ण मान्यवरांना विनंती करेल की आपण यायचंय पुढे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार दिला जाईल आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ठरलाय ज्याच्या बॅट मधून तब्बल 78 धावा आल्यात, ज्याच्या बॅट मधून तब्बल 10 सिक्स आल्यात आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर या लिस्ट मध्ये देखील सर्वात जास्त पॉइंट 178 त्याच्याच नावावरती राहिले आहेत असा खेळाडू आहे अर्थातच SB बॉयज संघाचा
मल्हार 11 या संघाचा, मल्हार 11 गोरेगाव या संघाचा पंकज ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. ज्याच्या बॅट मधून तब्बल 78 धावा आल्या, 10 गगनभेदी षटकार आले, असा पंकज ठरलाय. 4 इनिंग मध्ये 78 धावा, 10 सिक्स. मल्हार 11 गोरेगाव टीमचा पंकज मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊयात पंकज साठी. वेल प्लेयर पंकज. 2 मॅच मध्ये तर तुम्ही एकतर्फा विजय खेचून आणलेला आपण पाहायला मिळाला होता. एका मॅच मध्ये 33 धावा होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 35 धावा होत्या. तब्बल 2 मॅच मध्ये आपल्या नावावरती 70च्या आसपास धावा होत्या. टोटल 78 धावा, 10 सिक्स. आणि या स्पर्धेचा विजेता संघ आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण यायचंय पुढे. आपल्या शुभ हस्ते मात्र विनंती करेल सन्माननीय श्री संदीपजी देसाई, विजयजी फडतरे, प्रकाश आचार्य आणि संपूर्ण मुख्य व्यासपीठावरती असणारे मान्यवर आपण जॉईन व्हायचा. या स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय. अर्थातच शीतला देवी बॉईज अंधेरी हा संघ ठरलाय. सकाळच्या 17 पासून